संतोष देशमुख सारखं काही घर आणि सामना कार्यालयाची रेखी. संजय राऊत संतापले, म्हणाले सुरक्षा काढली. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून गदारोळ पाहायला मिळतोय. विरोधकांकडून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून संताप व्यक्त करत आरोपींच्या अटकेची आणि त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाईची मागणी होत आहे. तसेच या प्रकरणातील सूत्रधारांवर देखील हत्येचा गुन्हा दाखल करा आणि त्यांना अटक करावी अशी मागणी देखील केली जात आहे. राज्यात हे प्रकरण ताजं असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील घराची रेकी करण्यात आल्याचं उघडकीस आलेलं आहे. या घटनेनंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना महाराष्ट्रात कोणाचा कधी खून होईल अशी परिस्थिती सध्या असल्याचं म्हटलंय. एकीकडे नागपूरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन बीडमधील खुनाच्या घटनेसह विविध मुद्द्यांवर गाजत असताना आता मुंबईत मोठी घटना समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांच्या भांडूपमधील मैत्री बंगल्याच्या बाहेर 2 अज्ञातांकडून रेकी करण्यात आली आहे. सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास या 2 अज्ञात व्यक्ती संजय राऊत यांच्या घराबाहेर रेकी करत असल्याचे CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आणि या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेले असून या प्रकाराबाबत पोलीस चौकशी करत आहेत. याबाबत स्वतः संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझा पोलिसांवर विश्वास आहे. मी आत्ताच आलो आहे आणि पोलिसांनी सकाळपासून त्या संदर्भात तपास सुरू केलेला आहे आणि आमच्या मुंबईचे पोलीस सक्षम आहेत. पण नवीन सरकार जेव्हा आलं 2.5 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी, त्यानंतर सर्व राजकीय विरोधकांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली. सरकार जरी बदललं असलं तरी सगळ्यांची एकदाच सुरक्षा व्यवस्था काढणं हा अत्यंत निर्घृण प्रकार आहे किंवा राजकीय सुडाचा प्रकार. आमच्या काळात म्हणजे उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी अशा प्रकारचा निर्णय कधी घेतला नव्हता. त्यात माझी सुरक्षा, माझ्याकडे 1991 सालापासून सामनाचा संपादक म्हणून, सामना हा कायम हिट लिस्टवरती राहिलेलं वृत्तपत्र आहे, सामनाचा संपादक म्हणून मला सुरक्षा व्यवस्था कायम राहिली. केंद्राकडून त्या संदर्भात काही सूचना होत्या. शिवसेनेचा नेता खासदार म्हणून सुद्धा सुरक्षा व्यवस्था असते. पण देवेंद्र फडणवीस म्हणण्यापेक्षा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, पण गृहमंत्री फडणवीस होते. आम्ही राजकारणामध्ये आपल्यावर टीका करतो, आमच्या भूमिका मांडतो, म्हणून तुम्ही आम्हाला शत्रू समजता आणि शत्रू समजता म्हणून तुम्ही या टोकापर्यंत येता की तुमच्या जीवितातसुद्धा धोका निर्माण झाला तरी आम्हाला त्याची पर्वा नाही. या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं राजकारण कधी झालं नाही. बाबा सिद्दीकी यांच्यासारख्या एका नेत्याची हत्या झाली. बीडमध्ये संतोष देशमुख या सरपंचाची हत्या झाली. परभणीत काही प्रकार घडले. महाराष्ट्रातलं वातावरण हे अधिक बिघडवण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत, काही फोर्सेस प्रयत्न करत आहेत. देवेंद्र फडणवीस नक्षलवादी अशी बोंब सकाळपासून मारत आहेत की आम्ही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये नक्षलवादी होते. नक्षलवादी आमच्यापर्यंत पोचत नाहीत. नक्षलवाद्यांचं कार्यक्षेत्र वेगळं आहे आणि त्यांचा बिमोड झालेला आहे असं गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे देशाच्या. पण नक्षलवाद्यांपेक्षाही तुमच्या अवतीभोवती जे लोक आहेत सरकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे, त्यांच्यापासून समाजाला जास्त धोका आहे. हे बीडच्या प्रकरणामध्ये दिसून आलं आहे की सरकारमध्ये सामील झालेले, मुख्यमंत्र्यांच्या सभोवती असलेले, गृहमंत्र्यांच्या बरोबर असलेले, उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर असलेल्या काही असे फोर्सेस आहेत ज्यांच्यामुळे या राज्यातली लॉ अँड ऑर्डर, समाज व्यवस्था पूर्ण बिघडते. पण बहुतेक या राज्यातल्या शासन प्रमुखांची अशी इच्छा दिसते, जे आमच्या विरुद्ध बोलत आहेत किंवा आम्हाला विरोध करत आहेत त्यांना गुंड टोळ्यांपासून जर काही त्रास झाला
तर त्याला बहुतेक सरकारची मुकसंमती दिसते. असं एकंदरीत मला गेल्या काही दिवसातल्या या राज्यातल्या घटनांवरून दिसतं. आमच्या घरावरती पाळत ठेवतात हे काय प्रकार आमच्यासाठी नवीन नाही, किंवा आम्हाला मारण्याचा प्रयत्न अनेकदा झाला ही आमच्यासाठी नवीन नाही. पण या सरकारची, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारची वृत्ती मी तुमच्यासमोर आणतो. गेल्या 6 महिन्यात जर बघायला गेलं तर याच्या आधी तुम्हाला धमक्या आल्या होत्या, तर तुम्हालाच नाही तर महाराष्ट्रातील ज्या घटनांचा तुम्ही उल्लेख केलात, भाजपच्या नेत्यांना सुद्धा अशा पद्धतीच्या धमक्या आला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कायम आहे या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. सरकार पुरस्कृत झुंडशाही, गुंडगिरी आणि सुपारी उद्योग सरकार पुरस्कृत सुरू आहे. लक्षात घ्या, मी फार शब्द जपून वापरतो. मी शब्द वापरले की राज्याचे मुख्यमंत्री घायाळ होतात आणि मग ते आमच्यावर वेगळी टीका करतात. त्यांचं म्हणणं आम्ही वातावरण खराब करतो. पण तुम्ही राज्याची सूत्र हातात घेतल्यापासून या राज्याचं वातावरण किती खराब झालं आहे या संदर्भात तुम्ही आत्मचिंतन आणि मंथन केलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.